हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 1 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. अर्णवने राजेशचा प्लॅन तर फ्लॉप केला. राजेशला तिने अंजलीचे दागिने नाही चोरू दिले, परंतु आता राजेशने एक खूप मोठा जबरदस्त मास्टर प्लॅन बनवलाय. राजेशने चक्क अर्णवचं चेकबुकच चोरलंय आणि अर्णवची डुप्लिकेट सही करून तो अर्णवचं संपूर्ण बँक अकाउंट रिकामं करणारे, अर्णवला भिकारी बनवणारे. मग राजेशचा हा प्लॅन यशस्वी होईल का हे तर कळेलच, पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट येणार आहे जेव्हा ईश्वरी ही चक्क तिच्या आईला व्हॉइस मेसेज पाठवणार आहे की आई, मला तुझे आणि अर्णवच्या बाबांचे काही फोटो सापडले आहेत. मग तूच ती बाई आहे का जिने अर्णवचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं? तुझ्यामुळेच अर्णवच्या आईने आत्महत्या केली का? मला खरं खरं सांग. मग आता सुप्रिया ईश्वरीच्या या मेसेजचा रिप्लाय करणार का? तिला सत्य सांगणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा रूममध्ये येतो आणि ईश्वरीला आवाज देतो, पण ईश्वरी ही मागच्या बाजूला बसलेली असते. अर्णवला ती दिसतच नाही. ईश्वरी मात्र चांगलीच घाबरते. आता अर्णव रूममध्ये आलाय. त्याने जर पाहिलं लॅपटॉपमध्ये आपण काय सर्च करत होतो, त्याला हे पेपर कटिंग फोटो दिसले तर आपलं काही खरं नाही, म्हणून ती खूप घाबरते. त्याच वेळेस अर्णवला शिर्केचा कॉल येतो आणि अर्णव फोनवर बोलू लागतो. ईश्वरी या संधीचा फायदा घेते. ती लगेचच लॅपटॉपमधील हिस्ट्री डिलीट करते, लॅपटॉप स्विच ऑफ करते आणि तिचे हे जे फोटो आणि पेपर कटिंग असतात ते साडीमध्ये लपवते. आणि अर्णवचं लक्ष नाहीये तोपर्यंत गुपचूप त्याच्या मागून येते आणि त्याच्या स्टडी टेबलवर हा लॅपटॉप ठेवून देते आणि दबक्या पावलांनी ती अर्णवजवळ येऊन उभी राहते. अर्णव विचारतो, मी सिंदूर, कोठे गेली होतीस तू? ईश्वरी सांगते, मी तर येथेच होते. अर्णव तिला म्हणतो, मला तुला एक खूप आनंदाची बातमी सांगायची आहे. ईश्वरी विचारते, काय झालं? तर अर्णव तिला झालेला सगळा प्रकार सांगतो की मी राजेश जिजूंना सॉरी म्हणायला त्यांच्या रूममध्ये गेलो होतो, तेव्हा मला कळलं की त्यांनी अंजली ताईला मूर्ख बनवून त्यांचे दागिने चोरलेत आणि मग त्याच्या खिशाच्या बाहेर नेकलेसची दोरी लटकत होती आणि मग मी अंजली ताई समोरच राजेशच्या खिशातून हा दागिना बाहेर काढला आणि राजेशचा प्लॅन फ्लॉप केला. त्यामुळे राजेशचा नाईलाज झाला आणि त्याला सत्य मानावंच लागलं. त्याचा चांगलाच पोपट झाला. मी त्याचा खूप मोठा प्लॅन आज फ्लॉप केलाय. हे ऐकून ईश्वरी चेहऱ्यावर स्माईल आणते. खरं तर तिलाही आनंद झालेला असतो, पण तिच्यासमोर आता मोठं संकट उभं राहिलेलं असतं. अर्णव मात्र खूप उत्साहात बोलत असतो आणि ईश्वरीला म्हणतो, आज जसा मी त्याचा प्लॅन फ्लॉप केलाय ना, तसंच आपण दोघांनी एकत्र येऊन त्या राजेशचे सगळे प्लॅन फ्लॉप करायचे. म्हणजे एक ना एक दिवस तो हार मानेल आणि हे घर सोडून निघून जाईल. पण त्याच वेळेस अर्णवला ईश्वरीच्या पायाजवळ एक फोटो पडलेला दिसतो, पण हा उलट्या बाजूने असतो. अर्णव विचारतो, हा फोटो कसला आहे? ईश्वरी सुद्धा खाली पाहते आणि तिला जबर धक्काच बसतो. ईश्वरीला समजतं की आपण साडीमध्ये जो फोटो लपून ठेवला होता तोच खाली पडलाय आणि जर अर्णव सरांनी हा फोटो पाहिला, त्यांना सुप्रिया आणि त्यांच्या बाबांचं सत्य कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल, म्हणून ईश्वरी घाबरते. अर्णव या फोटोकडे आश्चर्याने पाहत असतो की हा फोटो कोणता आहे. तर दुसरीकडे राजेश हा घरात कुणी नाहीये असं म्हणून गुपचूप अर्णवच्या स्टडीमध्ये येतो आणि तेथे काहीतरी शोधू लागतो. तो अर्णवच्या सगळ्या फाईल्समध्ये काहीतरी शोधत असतो. कुणी आपल्याला पाहणार तर नाही ना, कुणी आपल्याला दिसणार तर नाही ना, अशी भीती त्याला वाटत असते आणि घाबरत घाबरत तो काहीतरी शोधतो आणि त्याच वेळेस त्याला चाव्या सापडतात. या चाव्या असतात अर्णवच्या लॉकरच्या. हे लॉकर त्याने स्टडीमध्येच ठेवलेलं असतं आणि त्याचे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, चेकबुक हे सगळं या लॉकरमध्येच ठेवलेलं असतं. ही चावी पाहिल्यावर राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो, काय रे चिंटुकल्या, माझे सगळे प्लॅन फ्लॉप करतोय का तू? तुला काय वाटत होतं? तू माझे प्लॅन फ्लॉप केले, मला दागिने नाही विकू दिले, त्या सोन्याच्या पादुका नाही विकू दिल्या, म्हणजे मी काय गप बसणार आहे का? थांब, तुझी कशी जिरवतो ते पहाच. असं म्हणून राजेश हे लॉकर उघडतो आणि या लॉकरमधून चक्क अर्णवच्या बँकेचं चेकबुक बाहेर काढतो. हे चेकबुक पाहून राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो, तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळू देत नाहीये ना, आता पहा मी तुझी डुप्लिकेट सही करून कसं तुमचं संपूर्ण बँक अकाउंटच रिकामं करतो. तू मला भिकारी बनवायला निघालाय, मी तुला भिकारी बनवणार. तुला इतका मोठा धक्का देणार ना की तू कधीच सावरू शकणार नाही. असा विचार करून राजेश हा राक्षसी हसू तोंडावर आणतो. खूप खुश होतो. पण चेकबुक तर मिळालंय. राजेश हा पुढचा विचार करतो, चेकबुक मिळून काय फायदा नाहीये. अर्णवची डुप्लिकेट सही करायची असेल तर त्याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि
तो एक फाईल शोधू लागतो ज्यामध्ये अर्णवची सही असेल. तेवढ्यात त्याला एक फाईल सापडते आणि यात अर्णवची सही असते. आता अर्णवची ही सही कॉपी करायची आणि चेकबुकच्या मदतीने अर्णवचं बँक अकाउंट रिकामं करायचं हा विचार करून राजेश खूप खुश होतो आणि तेथून पळून जाऊ लागतो. पण त्याच वेळेस त्याला कोणाचं तरी गाणं गुणगुणण्याचा आवाज येतो आणि तो घाबरून तेथेच थांबतो. तर इकडे ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये अर्णव या फोटोकडे पाहत असतो. तो ईश्वरीला विचारतो, ईश्वरी हा फोटो कोणाचा आहे? ईश्वरी चांगलीच घाबरते. तिला अर्णवला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही. जर अर्णवने हा फोटो पाहिला तर आपलं काही खरं नाही हे तिला माहीत असतं. अर्णव विचारतो, काय झालं मिस इंदोर, तू गप काय, सांग ना हा कोणाचा फोटो आहे, कोणता फोटो आहे? पण ईश्वरीची बोबडीच वळते, तिला एक शब्दही बोलता येत नाही. तर इकडे राजेश हा घाबरून एका पडद्यामागे लपतो आणि पाहतो की कोण गाणं गुणगुणत येत आहे. तर त्याच वेळेस मामा हा गाणं गुणगुणत एक फाईल वाचत वाचत तेथे आलेला असतो आणि तो तेथेच थांबतो आणि गाणं गुणगुणत असतो, ही फाईल वाचत असतो. राजेश हा पडद्याच्या आडून त्याला पाहतो, खूप चिडतो आणि म्हणतो, ए मामा निघ ना इथून, कशाला येथे उभा आहे? पण मामा काही तेथून जात नाही. मामा 2-3 मिनिटं तसाच तेथे थांबतो, गाणं गुणगुणतो, फाईलमध्ये काहीतरी वाचतो आणि फाईल ठेवून तेथून निघून जातो. त्यामुळे राजेश तेथून सटकण्याचा विचार करतो. तर इकडे अर्णव ईश्वरी काहीच उत्तर देत नाहीये. त्यामुळे हा फोटो हातात घेतो आणि तो फोटो पाहणार इतक्यात ईश्वरी त्याच्या हातातून फोटो हिसकावून घेते. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव ईश्वरीला विचारतो, ईश्वरी हे काय केलंस तू? फोटो का हिसकावून घेतला? असं काय या फोटोमध्ये? एकतर मी तुला विचारलं फोटोमध्ये काय आहे, कोणाचा फोटो आहे ते तू मला सांगत नाहीये आणि मग मी फोटो हातात घेतला तर तो सुद्धा हिसकावून घेतला. खरं खरं सांग, या फोटोमध्ये असं काय जे तुला मला दाखवायचं नाहीये? ईश्वरी चांगलीच घाबरते, ती एक शब्दही बोलत नाही. अर्णव तिला पुन्हा पुन्हा जाब विचारतो, या फोटोमध्ये काय? पण ईश्वरी काहीच बोलत नाही. त्यामुळे अर्णव तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागतो. त्यामुळे ईश्वरी आणखीनच घाबरते. तर इकडे राजेश हा तिथून पळून जाणार इतक्यात मामा परत तेथे येतो. राजेश लपून बसतो. मामाला समजतं की नक्कीच या पडद्यामागे कोणीतरी आहे. त्याला सावली दिसते आणि मामा हा पुढे पुढे येतो आणि पडदा बाजूला करणार. राजेश चांगलाच घाबरतो. आता मी मेलो हे त्याला समजतं. तर इकडे अर्णव ईश्वरीला जाब विचारतो, यामध्ये नेमकं काय? ईश्वरी म्हणते, काही नाही सर. तर अर्णव हसू लागतो आणि म्हणतो, मला माहिती आहे यामध्ये तुझा एखादा फनी पोज असलेला फोटो असेल ना. तुझ्या मोबाईलमध्ये मी असे अनेक फोटो पाहिलेत ज्यामध्ये तू फनी पोज देते. नक्कीच तो असा फोटो असेल. मी तुला चिडवणार म्हणून तू मला दाखवत नाही ना, दाखव मला. असं म्हणून अर्णव हा ईश्वरीकडून फोटो घेऊ लागतो. पण ईश्वरी त्याला फोटो द्यायला तयार होत नाही. पण अर्णव जबरदस्तीने तिच्याकडून हा फोटो घेतो आणि तो फोटो उलटा करून पाहणार. ईश्वरी खूप घाबरते. पण त्याच वेळेस चक्क लाईट जाते. त्यामुळे अर्णवला हे फोटोज पाहता येत नाही. तर इकडे मामा पडदा बाजूला करणार, राजेशला पाहणार. त्याच वेळेस लाईट जाते. मामा विचार करतो, लाईट कशी गेली आणि दिवे का नाही चालू झाले, इन्व्हर्टर का नाही चालू झालं? तर इकडे अर्णव सुद्धा हेच म्हणतो की इन्व्हर्टर का नाही चालू झालं. तो ईश्वरीच्या हातात हा फोटो देतो आणि म्हणतो, तू येथेच थांब, घाबरू नको, मी इन्व्हर्टर चालू करून येतो. आणि अर्णव हा ईश्वरीला तेथे बसायला सांगतो आणि बाहेर निघून जातो. मामा सुद्धा तेथून निघून जातो. तेव्हा राजेश हा धावत पळत त्याच्या रूममध्ये जातो. आज थोडक्यात वाचलो, नाहीतर माझं काही खरं नव्हतं असं म्हणून तो पळून जातो. तर इकडे ईश्वरी या फोटोकडे पाहते आणि रडू लागते. आज अर्णव सरांनी हा फोटो पाहिला असता तर काय घडलं असतं याचा विचार करून ती खूप दुःखी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी तिच्या रूममध्ये असते. घरातील सगळेजण तिला ईश्वरी ईश्वरी लवकर खाली ये अशी हाक मारून खाली बोलवतात. ईश्वरी ही खाली येऊन पाहते तर खाली कुणीच नसतं आणि तिच्या डायनिंग टेबलवर चक्क सगळे इंदोरी पदार्थ ठेवलेले असतात. हे सगळं पाहून ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. या इंदोरी पदार्थांमध्ये इंदोरी समोसा, इंदोरी पोहे, इंदोरी कचोरी, इंदोरी जिलेबी आणि पाणीपुरी, चाटचे सगळे पदार्थ ठेवलेले असतात. हे पाहून ईश्वरीला आश्चर्य वाटतं की हे सगळं कुणी बनवलंय. ईश्वरी या सगळ्यांकडे आश्चर्याने पाहू लागते आणि त्याच वेळेस सरप्राईज असं म्हणून सगळेजण तेथे पोहोचतात. चक्क अंजली, मामा, आजी, अर्णव, आकाश हे सगळे तेथे शेपचा ॲप्रन घालून आणि कॅप घालून उभे असतात. त्यांना पाहून ईश्वरीला आश्चर्यच वाटतं. ईश्वरी विचारते, तुम्ही सगळे असे आणि हे सगळं कुणी बनवलं?
तर मामा सांगतो, हे सगळं राजेश शिर्के कॅन्टीनने बनवलंय आणि आम्ही सगळ्यांनी बनवलंय. ईश्वरीला आश्चर्यच वाटतं. अर्णव सांगतो, हो ईश्वरी, आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी हे बनवलंय, तुला सरप्राईज देण्यासाठी. आजी सांगते, हो, तुला बरं वाटत नव्हतं ना, म्हणून तुझ्या तोंडाला चव यावी यासाठी आम्ही हे बनवलंय. तर मामा म्हणतो, हो, सगळ्यांना ही सर्व्हिस मिळत नाही, फक्त स्पेशल व्यक्तीलाच मिळते बरं का. तूच सांग, आता सगळ्यात आधी तोंड गोड करायचंय की काहीतरी चटपटीत खायचंय. या सगळ्यांनी आपल्यासाठी एवढी मेहनत घेतली, आपल्या आवडीचे पदार्थ बनवले, म्हणून ईश्वरीला खूप आनंद होतो. सगळेजण ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात, तिच्या पुढे पुढे करत असतात, चेष्टा मस्करी करत असतात. ईश्वरी ही पहिला घास खाऊ लागते, तर अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही ईश्वरी, तू स्वतःच्या हाताने नाही खायचं, मी तुला भरवणार. आणि अर्णव ईश्वरीला पहिला घास भरवतो, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. आजीसुद्धा हसू लागते. तर मामा म्हणतो, आई पाहिलं का, ही सर्व्हिस आपल्याला नाही मिळत, फक्त ईश्वरीलाच मिळते. तर आजी म्हणते, उगाच त्यांना छळू नका, त्यांना त्यांचा एन्जॉय करू द्या. अर्णव आणि ईश्वरी खूप लाजतात. तर ईश्वरी मात्र टेन्शनमध्येच असते. सगळ्या घरच्यांनी तिला इतकं भारी सरप्राईज दिलेलं असतं, पण अजूनसुद्धा तिच्या मनात तिच्या आईचा आणि अर्णवच्या बाबांचा फोटोच घुमत असतो, त्याबद्दलच ती विचार करत असते. घरातील सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट येते. अंजली विचारते, काय झालं ईश्वरी, तुला कुणी काही बोललंय का? नक्कीच हा चिंटू बोलला असेल, याला सवयच आहे दुसऱ्यांचं मन दुखवायची, आणि त्यात तुझं तर मन तो नेहमीच दुखवतो. आजी चक्क अर्णवचा कान पकडते आणि त्याला जाब विचारते, काय रे चिंटू, काय केलंस तू ईश्वरीला, काय बोललास तिला? तर ईश्वरी म्हणते, नाही आजी, त्यांचा कान सोडा, ते मला काहीच नाही बोलले. हे ऐकून मामा पुन्हा एकदा या दोघांची चेष्टा करतो. वा वा, किती प्रेम आहे दोघांमध्ये. तर आजी म्हणते, ठीक आहे बाई, तुझ्या अर्णव सरांचा कान नाही पकडत मी, पण आता लवकर खाऊन घे, कारण तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. सगळेजण विचारतात, आणखीन काय सरप्राईज आहे? तर आजी म्हणते, ते आता नाही सांगणार, या सरप्राईजसाठी मला राजेश आणि वल्लरीसुद्धा येथे हवे आहेत. अंजली सांगते, ते तर त्यांच्या रूममध्ये आहेत. तर मामा म्हणतो, वल्लरी अजून आमच्या रूममध्ये झोपलेली असेल. ईश्वरी कोणाला काही संशय येऊ नये म्हणून हे पदार्थ खाऊ लागते आणि त्यांचं खूप कौतुक करते, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. पण इकडे राजेशचं डुप्लिकेट सहीचं मिशन सुरू असतं आणि तो अर्णवची सही कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णवची हुबेहूब सही करायची आणि मग चेकबुकवर त्याची सही करून अर्णवचं संपूर्ण बँक अकाउंट खाली करायचं, असं त्याने ठरवलेलं असतं. आणि अनेक प्रयत्नानंतर तो अर्णवची हुबेहूब सही करतो आणि या सहीकडे पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो, चिंटुकल्या, आता तुला कळेल तू कोणाशी पंगा घेतलाय आणि तुला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. तर इकडे मामी तिच्या रूममध्ये असते आणि तिच्या हातामध्ये सुप्रियाचा आणि अर्णवच्या बाबांचा फोटो असतो. ती विचार करते, खूप झालं त्या ईश्वरीचं कौतुक, आता मला ते कौतुक सहन होत नाहीये. आजच मी अर्णवला हा फोटो दाखवणार आणि मग ईश्वरीचा आज या घरात शेवटचा दिवस असेल. तिला कौतुक करून घ्यायची खूप सवय ना, मग आज तिचं असं कौतुक होणार की ती कायमची या घराबाहेर जाणार, तिचा संसार कायमचा मोडणार. असा विचार करून मामी खूप खुश होते. तर इकडे राजेश हा सहीची प्रॅक्टिस करत असतो. तेवढ्यात अंजली त्याला हाक मारते आणि म्हणते, राजेश लवकर बाहेर या, दार उघडा. राजेश घाबरतो आणि अर्णवचं हे चेकबुक आणि फाईल लपवून ठेवून देतो. तो दरवाजा उघडतो आणि विचारतो, काय झालं? तर अंजली त्याला म्हणते, आजीने तुम्हाला बोलवलंय, एक खूप मोठं सरप्राईज आहे. राजेशला कळतच नाही की कसलं सरप्राईज आहे. अंजली त्याला म्हणते, तुम्ही चला, तुम्हाला कळेल. राजेश बाहेर जातो. तर इकडे मामीसुद्धा तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यात मामा तेथे येतो. मामी ही लगेचच अर्णवच्या बाबांचे आणि सुप्रियाचे फोटो साडीमध्ये लपवून ठेवते. मामा तिला म्हणतो, चल वल्लरी लवकर, आईने तुला बोलवलंय, एक खूप मोठं सरप्राईज आहे. आणि वल्लरीसुद्धा बाहेर येते. तर इकडे आजीने चक्क ईश्वरीच्या औक्षणाची तयारी केलेली असते. एक पाट ठेवलेला असतो आणि या पाटावर 2 बॉक्स असतात. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. वल्लरी आणि राजेश तेथे येतात. मामा म्हणतो, आज ईश्वरीला खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे असं दिसतंय. तर आजी म्हणते, हो, आज तिला खूप छान सरप्राईज मिळणार आहे. आजीच्या हातात औक्षणाचं ताट पाहून अर्णव विचारतो, पण आजी, तू ईश्वरीचं औक्षण का करणार आहे? औक्षण तर फक्त वाढदिवशी करतात ना. तर आजी त्याला समजावून सांगते, असं काही नाहीये की औक्षण फक्त वाढदिवशी करतात. औक्षण हे एखाद्याला एखादी जबाबदारी द्यायची असेल तर त्या दिवशी सुद्धा करतात. महत्त्वाचा दिवस असेल त्या दिवशी सुद्धा करतात. आणि आज ईश्वरीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे,
मी तिला एक खूप मोठी जबाबदारी देणार आहे, असं म्हणून आजी ही ईश्वरीचं औक्षण करते. घरातील सगळ्यांनाच आनंद झालेला असतो, पण नेमकं काय सरप्राईज आहे हे कोणालाच माहीत नसतं. औक्षण करून झाल्यानंतर आजी एक बॉक्स उघडते. या बॉक्समध्ये राजेश शिर्के यांच्या घराण्याच्या चाव्या असतात आणि या चाव्या ती ईश्वरीच्या हातात देऊ लागते. आजी ईश्वरीला सांगते, ईश्वरी तू माझी आवडती सून आहे, या घरची बेस्ट सून आहे आणि आज मी या घराची संपूर्ण जबाबदारी, या घराच्या चाव्या, या घराच्या तिजोरीच्या चाव्या तुझ्या हातात सोपवते. हे ऐकून ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. मामा, अर्णव, अंजली या सगळ्यांना खूप आनंद होतो, तर राजेश आणि मामीच्या पायाखालची जमीनच सरकते. मामी आजपर्यंत ज्या गोष्टीसाठी तरसत होती की तिला या घराची संपूर्ण जबाबदारी हवी होती, या घराच्या सगळ्या चाव्या हव्या होत्या, परंतु तिला ती जबाबदारी कधीच मिळाली नाही आणि काल परवा आलेल्या ईश्वरीला आजी ही जबाबदारी देते म्हणून मामीचा खूप जळफळाट होतो. आजी ईश्वरीच्या हातामध्ये या चाव्या सोपवते आणि त्यानंतर दुसरा बॉक्स उघडते. या बॉक्समध्ये बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती असते. ही बाळकृष्णाची मूर्ती आजी ईश्वरीच्या हाती सोपवते आणि तिला म्हणते, ईश्वरी हा राजेश शिर्केंच्या कुटुंबाचा कुळाचार आहे, कुळधर्म आहे, नवस आहे, व्रतवैकल्य आहे आणि आजपासून हे सगळं तू सांभाळायचं आहे. आता तुझ्या हाती हे सोपवून मी निवृत्त व्हायला मोकळी झाली आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे मी तुला या घरातील चाव्या आणि या घरातील जो कुळाचार, कुळधर्म दिलाय तो तू नक्कीच पार पाडशील आणि त्यात तुझ्या हातून कोणतीच चूक होणार नाही. माझे आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर राहतील, असं म्हणून आजी तिला सगळी जबाबदारी सोपवते आणि हेच आजीचं सरप्राईज असतं. घरातील सगळ्यांना आनंद झालेला असतो. अर्णव, मामा, आकाश, अंजली सगळे खुश झालेले असतात, पण राजेश आणि मामीचा चांगला जळफळाट होतो. आकाश म्हणतो, खऱ्या अर्थाने आज ईश्वरी वहिनी साहेब झाल्या, या घरच्या मालकीन झाल्या. ईश्वरी ही खूप घाबरलेली असते. तर मामा म्हणतो, म्हणजे आता आम्हाला ईश्वरीचा हुकूम ऐकावा लागेल, हो की नाही? सगळे हसू लागतात. अंजली म्हणते, आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ईश्वरी ही संपूर्ण जबाबदारी योग्य प्रकारे हाताळेल आणि ती कधीच कमी पडणार नाही. ईश्वरी ही उभी राहते. तर आजी अर्णव आणि ईश्वरीजवळ येते आणि म्हणते, तुमच्या दोघांवर अजून एक जबाबदारी आहे, मला आणखीन एक पंतू हवाय. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो, तर घरातील सगळेच खुश होतात. राजेशचा तर चेहराच पाहण्यासारखा होतो. अंजली ही खुश होऊन म्हणते, हो अर्णव, ईश्वरी मला सुद्धा आता आत्या व्हायचंय, मला लवकर आत्या बनवा, या नवीन वर्षातच बनवा. तर मामा म्हणतो, मला सुद्धा आजोबा व्हायला खूप आवडेल. तर आकाश म्हणतो, हो मला सुद्धा काका व्हायचंय, मला सुद्धा लवकर काका बनावर का. बाळाचं ऐकून अर्णव खूप लाजतो, तर ईश्वरीला मात्र अजून त्या फोटोचंच टेन्शन असतं. मामीचा खूप जळफळाट होत असतो. हे सगळं काय घडतंय, ईश्वरीचं एवढं कौतुक काय होतंय, त्यामुळे तिला खूप राग आलेला असतो. पण त्यानंतर ईश्वरी ही चक्क आजीला म्हणते, आजी या चाव्या परत घ्या, कारण मी ही जबाबदारी नाही सांभाळू शकत. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आजी, अर्णव, अंजली, मामा यांचा विश्वासच बसत नाही की आजीने इतकी मोठी जबाबदारी ईश्वरीवर सोपवली आहे. ईश्वरीवर विश्वास दाखवला आणि ईश्वरी चक्क ही जबाबदारी मला नाही जमणार, मी नाही ती सांभाळू शकत असं म्हणून हात झटकते. त्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटतं, पण मामी मात्र चांगलीच खुश होते की ईश्वरीने ही जबाबदारी स्वीकारायला नकार दिलाय. तर एकूणच आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजीने ईश्वरीला जे सरप्राईज दिलं ते खूप मस्त होतं आणि ईश्वरी आता का नकार देते हे तिलाच ठाऊक. हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं काय घडणार आहे? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश अर्णवची हुबेहूब सही करणार आणि आपल्या एका माणसाला अर्णवच्या सहीचा हा चेक देईल आणि सांगेल की आत्ताच्या आत्ता बँकेत जायचं आणि सगळे पैसे काढून आणायचे. हा माणूस तेथून निघून जाईल. राजेश खूप खुश होईल आणि म्हणेल, चिंटू तुला काय वाटलं होतं, तू मला एक पैसा नाही मिळू द्यायचा का? आता सगळा पैसा माझ्याकडे आणि तुझ्याकडे एक पैसा सुद्धा राहणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणजे राजेशने आता अर्णवची हुबेहूब सही केली आहे आणि अर्णवचा चेक तर त्याने आधीच मिळवला होता. मग आता अर्णवच्या सहीच्या सहाय्याने तो नक्कीच बँकेतून सगळे पैसे काढून घेणार आणि जेव्हा अर्णवला ही गोष्ट कळेल तेव्हा त्याला मोठा धक्काच बसेल, एवढं मात्र नक्की. पण त्याच्या सहीनेच जर हे पैसे काढले गेले असतील
तर तो हे पैसे परत कसे मिळवणार हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे आकाश हा अर्णवला शिकवण्याचा प्रयत्न करेल की तुला स्वतःलाच ईश्वरी वहिनींना आय लव्ह यू म्हणावं लागणार आहे, त्याशिवाय तुमची गाडी काही पुढे सडकणार नाही आणि तुला लवकरात लवकर त्यांना आय लव्ह यू म्हणावंच लागेल, नाहीतर तू म्हातारा होऊन जाशील तरीसुद्धा तुमचं नातं काही पुढे जाणार नाही. त्यामुळे अर्णवसुद्धा विचार करेल, हो खरंच मला ईश्वरीला लवकरात लवकर आय लव्ह यू म्हणावंच लागणार आहे. पण दुसरीकडे ईश्वरीचं काहीतरी वेगळंच चाललंय. ईश्वरी ही चक्क तिच्या आईला व्हॉइस मेसेज पाठवणार की आई, मला तुझा आणि अर्णवच्या बाबांचा काही फोटो सापडले आहेत, यामध्ये तुम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहात. मग तू तीच बाई आहेस का ज्या बाईमुळे अर्णव सरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली. मला काही कळतच नाहीये, मला या फोटोचं सत्य सांग की नेमकं सत्य आहे तरी काय आणि हे सगळं तूच केलं आहेस का. आणि जेव्हा ईश्वरी हा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करत असेल त्याच वेळेस वल्लरी तेथे येईल आणि ईश्वरीला आवाज देईल. मग वल्लरीने हे ऐकलं असेल का. आणि आता जेव्हा हा मेसेज सुप्रियाला मिळणार तेव्हा सुप्रिया या मेसेजचं उत्तर काय देईल, ती ईश्वरीला सगळं सत्य सांगेल का की जे दिसतंय ना ते खरं नाहीये, तर माझ्याबरोबर आणि अर्णवच्या बाबांबरोबर कुणी काहीतरी मोठा घोळ केला होता, आमच्या विरुद्ध षडयंत्र केलं होतं. आणि ज्या दिवशी सुप्रिया ही वल्लरीला पाहिल त्या दिवशी तिला सगळं रहस्य कळणार एवढं मात्र नक्की. मग आता हे प्रकरण दिवसेंदिवस खूपच डेंजरस होत चाललंय एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचा हा फोटो जेव्हा अर्णवला मिळेल तेव्हा अर्णव काय करणार, आणि आज ना उद्या जेव्हा वल्लरीचं सत्य सगळ्यांसमोर येईल त्या दिवशी वल्लरीची चांगलीच वरात निघणार एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.